सामाजिक सद्भाव निर्माण करण्यासाठी संत विचारांचा आधार घेऊन ही समता वारी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे। संतांच्या समता विचारांचे अमृत आपल्या समाजाला भेदभावमुक्त करत समतायुक्त जीवनाचे अनुभूती देऊ शकते असा आमचा विश्वास आहे। म्हणूनच चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची या अभियानाची सुरुवात करण्यात आली असे समता वारीचे संस्थापक सचिन पाटील यांनी सांगितले आहे। संतांनी सांगितलेल्या समता, बंधुता व मानवता या विचारांचे दर्शन घडवणारी चोखोबा ते तुकोबा या समता वारीचे अहिल्यानगर येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले। या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे विशेष संपर्क प्रमुख, आयामाचे विभाग प्रमुख गजेंद्र सोनवणे, सामाजिक समरसता जिल्हा सह प्रमुख बाबासाहेब साठे, जिल्हा सहमंत्री शरद नगरकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे, मुकुल गंधे, चरमकार विकास संघ महाराष्ट्र राज्याचे युवा शहराध्यक्ष रुपेश लोखंडे, विवेक विचार मंचाचे अजिंक्य गुरावे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे महानगर मंत्री आनंद गांधी, मधुकर उगले, जनकल्याण रक्त केंद्राचे प्रशासकीय अधिकारी सागर उंडे, शरद बळे, सोनाली खांडरे, स्मिता बडवे, डॉक्टर गौरी जोशी, विनिता धामणगावकर, प्रीती चिपाडे आदींसह समता वारी निमंत्रक सचिन पाटील, शरदराव गायकवाड, महादेव ढेंबरे, मल्हारराव पिंपळे, अजय शिंदे, ॲडव्होकेट रोहित मुंडे आदी उपस्थित होते। नागरिकांना या समतेच्या वारीचा मोठा संदेश हा समाजाकडे जात आहे। यातून समाजातील समता, बंधुता व एकता ही दिसून येऊन हाच खरा वारकरी संप्रदायाचा मला असं वाटतं उच्चांक ठरेल व ही वारी समतेची वारी अशीच वृद्धिंगत होत राहून या ठिकाणी श्री सचिन पाटील यांना श्री क्षेत्र देऊचा सामाजिक समतेचा सेवा पुरस्कार 2025 हा जाहीर झाला असून त्यांचे या ठिकाणी या वारीबद्दल निमंत्रक म्हणून आम्ही स्वागत करत आहोत व अशीच वारी ही पुढे चालू राहून समतेचा, एकात्मतेचा व बंधुतेचा हा वारकरी संप्रदायाचा निश्चय सर्व ठिकाणी पोचला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। महाराष्ट्राला सामाजिक एकतेचा, समतेचा, बंधुभावाचा संदेश देणारी ही वारी आहे। एक वारी समतेची म्हणजे आपल्या पूर्वसुरूंनी, आपल्या सर्व संतांनी, महापुरुषांनी जो सामाजिक एकतेचा आणि बंधुभावाचा जो संदेश दिलेला आहे, तर तोच संदेश नव्या पिढीला, तरुण पिढीला देण्यासाठी ही वारी 1 तारखेला मंगळवेढा इथून निघाली असून 12 तारखेला या वारीचा देहूमध्ये समारोप होईल। तर पूर्व राज्यातील विविध गावामध्ये, शहरामध्ये जाऊन शाळा महाविद्यालयातील तरुणाईला या वारीच्या मागची संकल्पना आपण समजावून सांगतो आहोत। आणि सध्या जो महाराष्ट्र अस्वस्थ होतोय, महाराष्ट्रातील तरुण हा जातीपातीमध्ये विखुरून हा एकमेकाच्या जीवावर उठलेला आहे। तर हे जे जीवावर उठलेला जो तरुण आहे, त्यांनी एकमेकाच्या संबंधात प्रेमाची पुन्हा एकदा उजळणी गावी, प्रेमाची गाणी गावी, यासाठी ही समतेची वारी आहे। संत चोखामेळा महाराज जे आपण समतेचे महाकारुणी मठ ज्यांना समजतो, त्यांच्यापासून ते प्रबोधनाचे ज्यांना आपण जगद्गुरू म्हणतो, अशा तुकोबांच्या देहूमध्ये या वारीचा समारोप होईल। मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपापसामध्ये बंधुभावानं राहावं आणि मानवतेच्या मूल्यांचं जागरण आपण सर्वांनी फक्त विचारात न करता ते कृतिशीलतेत करावं अशी विनंती। धन्यवाद। सचिन पाटील साहेब यांनी जो संदेश घेऊन चोखोबांचा चाललेत, हा त्यांनी प्रसार देशभर, जगभर नव्हे तर पूर्ण राष्ट्रभर करत राहावा आणि त्याला आमच्या चर्मकार विकास संघ तसंच संपूर्ण सकल चर्मकार समाजाच्या वतीनं आणि त्यांनी जो संदेश दिलाय की बंधुभाव जातीपातीत न वाटता आपण सगळे एक घेत आपला धर्म एक आहे आणि या धर्माचं कार्य त्यांनी असंच अविरतपणे पुढे करत राहावं आणि त्यांना व आमच्या संघटनेच्या वतीने चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य तसेच माननीय प्रदेशाध्यक्ष संजयजी खामकर साहेब, मी रुपेश लोखंडे आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना या कार्यास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। रामकृष्ण हरी संत चोखोबा महाराज की जय। कल्याण रक्त केंद्र येथे चोखोबा ही एक वारी समतेची
आलेली आहे तिचं मी जनकल्याण रक्तकेंद्र नगरच्या वतीने स्वागत करतो व हा जो एकतेचा सामाजिक संदेश दिला जात आहे त्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यांनी जो दिलेल्या 12 वर्षापासून जो संदेश सर्व समाजाला दिलेला आहे तो संदेश सर्वांनी अनुकरण करावे. सर्व धर्मातील सर्व जातीतील सर्व बंधू भगिनींनी एकत्र गुणी गोविंदाने राहावं हा संदेश त्यांनी दिलेला आहे. हा संदेश सर्वांनी घ्यावा आणि याचं अनुकरण करावे असं श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत चोकोबा महाराज, श्री संताजी जगनारायण महाराज यांनी मी प्रार्थना व्यक्त करतो.